आम्ही पोचलो यमुनोत्री देवीच्या दर्शनासाठी। काल 6 वाजता आम्ही रात्री 6 वाजता बद्रीनाथ देवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो। आता वाजले 11:30। रात्रभर आम्ही ट्रॅव्हल केलाय आणि पूर्ण घाटाचा रस्ता आहे। 400 किलोमीटर घाटाचा रस्ता आहे आणि तोही डोंगरात। त्याच्यामुळे रात्रभर ट्रॅव्हल झालेलं आहे। झोप थोडीफार झालेली आहे, भरपूर ट्रॅव्हल झालेलं आहे, थोडंसं थकलेलं आहे। पण आत्ता यमुनोत्री देवीचं दर्शन घेऊन पुढे गंगोत्री देवीचं दर्शन घेण्यासाठी निघणार आहे आजच। आणि परवा केदारनाथला जाणार आहे आम्ही। इथं आमच्या मागत की घोडा घ्या म्हणून बघूयात आता कसं जातो, चालत की घोड्यावर। घोड्यावरती जायचं फायनल झालंय। आम्ही घोड्यावर निघालोय आता। यमुनोत्री एंट्री गेट आहे। अजून 4.5 किलोमीटर जायचं आहे इथून गेट पासून। पोहोचलो आता यमुनोत्री देवीच्या मंदिराजवळ। तिथून 100 मीटर चालत जायला लागतं। इथे लोकल शॉप्स आहेत, खायचे प्रसाद। अजून प्रसादाचे दुकान आहे, हे खायचे शॉप आहेत। मंदिराच्या एंट्रीला गरम पाण्याचं कुंड आहे, जिथे आंघोळ करण्यात येते। कुंडामध्ये आंघोळ करून झाली आणि इथं बर्फ पडायला लागला आता। यमुनोत्री देवीचं दर्शन झालेलं आहे, इथं अजून सुद्धा बर्फ पडतोय। आता आम्ही पुढे निघणार आहे। मुक्काम झाला तर होईल आज यमुनोत्रीला, किंवा आजच गंगोत्रीला निघणार आहे आम्ही। जबरदस्त स्नोफॉल होते इकडे आता। हे बघ, आता आम्ही पोहोचलोय गंगोत्रीला। आता वाजले 10। काल रात्री निघालेलो आम्ही 6 वाजता, 6-6:30च्या आसपास आम्ही यमुनोत्रीवरून निघालो। आता गंगोत्रीचं दर्शन घेऊन पुढे निघणार आम्ही। जाताना मे बी उत्तर काशीला थांबेल, तिथे महादेवांचं जे मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे केदारनाथला निघणार। तर येताना झोप खूप लागलेली, कारण रात्रीचा ट्रॅव्हल केला त्याच्यामुळे थोडे सीन मस्त होते पण मिस झालेत। जाताना कव्हर झाले तर बघूयात। आम्ही पोचलो इथं गंगोत्री देवीच्या दर्शनासाठी। लाईन तयार केलेली दर्शनासाठी जाते। गंगा नदी आहे, त्याचं पाणी एकदम स्वच्छ आणि पारदर्शक आहे एकदम।
गंगोत्री नदी इथं एक घाट आहे मंदिराच्या जवळच आहे. आणि तिथे असे भिंतींवरती, घाटाच्या भिंतींवरती सुंदर अशा छोट्या छोट्या मूर्ती बनवलेल्या आहेत. महादेवांच्या जास्त करून आहेत. आम्ही गंगोत्रीवरून उत्तरकाशीला चाललो. इथे जाताना एक जबरदस्त नदीचा, गंगा नदीचाच व्ह्यू आहे. एकदम भारी दिसतो. आणि ब्ल्यूइश कलरचं पाणी, एकदम क्लीन, डायरेक्ट तळ दिसतो. आता आम्ही आलोय उत्तर काशी मधले काशी विश्वनाथ मंदिर होतं. हे काशी विश्वनाथ मंदिर उत्तर काशीचं. हे त्रिशूल आहे. दोन बोटांनी हलतं, पण दोन हात लावल्यावरती हलत नाही. फक्त दोन बोटांनी हलतं ते.